मित्रांनो नमस्कार. आज आपण इकडे विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा या विषयावर संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही माहिती आमच्या YouTube चॅनलवर सुद्धा आहे. त्याची लिंक youtube.com/prayaslearning अशी आहे. याशिवाय आमचं फेसबुक पेज सुद्धा आहे. त्याचा ॲड्रेस facebook.com/prayasedu असा आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करू शकता किंवा फेसबुकचं जे आमचं पेज आहे प्रयास एडीयू म्हणून ते देखील तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता. मी चंद्रशेखर बोर्डे. सध्या मी औरंगाबाद येथील विक्रीकर कार्यालयामध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहे आणि हे प्रेझेंटेशन जे मी केलेलं आहे हा एकूण माझा स्पर्धा परीक्षेचा जो अनुभव आहे एकूण मागील 7 वर्षापासून मी सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. त्यापैकी 5.5 वर्ष मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होतो आणि आता गेल्या 2 वर्षापासून मी असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहे. तर आजच्या आपल्या या प्रेझेंटेशनची रूपरेषा साधारणपणे अशी असेल. सुरुवातीला आपण जाहिरातीबद्दल माहिती घेऊ, नंतर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू, त्याच्यानंतर आपण मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहूया. संदर्भ साहित्य सूची, अभ्यासासाठी कुठल्या पुस्तकांची निवड करायची आणि सगळ्यात शेवटी अभ्यासाचं नियोजन कसायला हवं, अशी एकंदर या प्रेझेंटेशनची रूपरेषा आहे. तर हा स्क्रीनशॉट जो तुम्हाला समोर दिसतोय तो विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016 च्या जाहिरातीचा हा स्क्रीनशॉट आहे. तुम्हाला ही जाहिरात जर विस्तृतपणे पाहायची असेल तर तुम्ही आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि तिथून ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करा. एकूण 181 पदांची ही जाहिरात आहे. 2013, 14, 15 आणि 16 ची जर आपण विक्रीकर निरीक्षक पदसंख्येची आपण तुलना केली तर या वर्षीचा आकडा हा त्यातल्या त्यात समाधानकारक आहे. कारण 2015 ची जी जाहिरात होती विक्रीकर निरीक्षक पदासाठी तर त्यात एकूण फक्त 62 जागा होत्या. यावर्षी 181 आहे. 2016 ची ही जी विक्रीकर निरीक्षक परीक्षा आहे त्या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे पाहूया. परीक्षा 29 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. जे मुलं फायनल इयरला आहेत त्यांच्या डिग्रीच्या ते मुलं सुद्धा परीक्षा देऊ शकतात, परंतु मुख्य परीक्षा देण्यापूर्वी त्यांचा अंतिम वर्षाचा डिग्रीच्या अंतिम वर्षाचा निकाल लागणं गरजेचं आहे. अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2016 आहे. एक्झाम फीस जी आहे जनरल कॅटेगरीसाठी 373 आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांसाठी ती 273 आहे. एज लिमिट 1 फेब्रुवारी 2017 रोजी तुमचं किमान वय 38 तर जास्तीत जास्त वय किमान वय 18 तर जास्तीत जास्त वय 38 असायला हवं जर तुम्ही जनरल कॅटेगरीतले स्टुडंट असाल तर. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ते 5 वर्षाने रिलॅक्सेबल आहे. म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांसाठी मॅक्सिमम अपर एज लिमिट किती आहे 43 आहे. आणि जे फिजिकली हँडिकॅप आहेत अपंग त्यांच्यासाठी वय वर्ष 45 पर्यंत एज लिमिट आहे. सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतले असाल आणि तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या पोस्टवर क्लेम करायचं असेल तर तुम्हाला थ्रू आउट जनरल कॅटेगरीमधनंच प्रत्येक गोष्टीचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करावा लागेल. मग ती तुमची फीस असू शकेल, एजच्या बाबतीत असू शकेल किंवा तुम्ही ऑप्टेन केलेले मार्क्स असतील. मग याचाच अर्थ तुम्ही एज रिलॅक्सेशन सुद्धा क्लेम करायला नको, फीस सुद्धा तुम्ही जनरल कॅटेगरीची भरायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिलिम आणि मेन्सचा तुमचा स्कोर हा जनरल कॅटेगरीतनं तुम्ही क्वालिफाय करायला पाहिजे. ही विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेची योजना आहे. याच्यामध्ये पूर्व परीक्षेत एक पेपर असतो, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात, त्याला 100 मार्क्स असतात. त्याची जी डिफिकल्टी लेवल जी असते ती ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे पदवी स्तराची असते. पेपर बायलिंग्वल असतो, मराठीतून आणि इंग्रजीतून प्रश्न विचारलेले असतात. परीक्षेचा कालावधी हा 60 मिनिटाचा असतो. याचा अर्थ तुम्हाला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे, विच इज क्वाईट डॉन्टिंग टास्क. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि नेगेटिव्ह मार्किंग 4 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्हाला एका प्रश्नाचा मार्क वजा केला जातो. तर आपण वळूया अभ्यासक्रमाकडे. तर विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेमध्ये
इतिहास या विषयामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावर प्रश्न विचारले जातात. ते साधारणपणे 1857 पासून ते 1947 पर्यंतचा टाइम स्पॅन त्याच्यामध्ये येतो. भूगोलात पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश याशिवाय महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असल्यामुळे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींवर प्रश्न विचारले जातात. नागरिक शास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास अपेक्षित आहे. याशिवाय रुरल आणि अर्बन ऍडमिनिस्ट्रेशनवर प्रश्न विचारले जातात. अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातात. याशिवाय शासकीय अर्थव्यवस्थेशी संबंधित म्हणजे अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण यावर देखील प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञानात साधारणपणे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जातात. आणि चालू घडामोडींमध्ये जागतिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील ज्या घडामोडी आहेत गेल्या मागील वर्षभरातल्या त्यावर प्रश्न विचारले जातात. याशिवाय आणखीन एक शेवटचा त्यात विषय येतो, तो आहे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. आता या विषयांचं प्रश्नपत्रिका ज्या मागील 3 वर्षामध्ये विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेत आलेल्या आहेत त्याचं जर आपण डिस्ट्रीब्युशन इथे पाहिलं तर समोरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय. इतिहासात चे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते कॉन्स्टंटली 15 साधारण ऑन अन ॲव्हरेज विचारलेले आहेत. तर भूगोलावर मागच्या वर्षी त्यांनी 12 विचारले होते. 2014 साली त्यांनी 20 प्रश्न विचारले होते. नागरिकशास्त्रावर सलग मागील 3 वर्ष 10 पेक्षा कमीच प्रश्न त्यांनी विचारले. अर्थव्यवस्थेवर मागच्या वर्षी त्यांनी भर दिला होता आणि 21 प्रश्न त्यांनी विचारले होते. विज्ञानावर कॉन्स्टंटली ज्याप्रमाणे इतिहासावर ऑन अन ॲव्हरेज 15 प्रश्न विचारले जाते तसेच विज्ञानामध्ये सुद्धा 16-17चा ॲव्हरेज त्यांनी मेंटेन केलेला आहे. चालू घडामोडी 15 पेक्षा कमीच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कॉन्स्टंटली त्यांनी 15 प्रश्न विचारलेले आहेत. हे विश्लेषण करणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपली शक्तिस्थळं माहिती हवीत. जर तुमचा एखादा विषय कच्चा असेल आणि त्या विषयावर जर जास्त प्रश्न विचारले गेले असतील तर त्या विषयाकडे तुम्ही सुरुवातीपासूनच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेत पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारलेले असतात आणि वेळ असतो 60 मिनिट आणि त्या पुन्हा 100 प्रश्नांपैकी 85 प्रश्न जे जनरल स्टडीजवर विचारलेले असतात त्या 85 प्रश्नांपैकी काही प्रश्न असे असतात की ज्याला आपण बहुविधानात्मक किंवा मल्टी स्टेटमेंट किंवा 4TF म्हणजे 4 ट्रू और फॉल्स या कॅटेगरीतले प्रश्न म्हणतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे एक प्रश्न समोर दिलेला आहे स्क्रीनशॉट काढून आणि या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स आहेत पण पुन्हा त्याचे कॉम्बिनेशन्स खाली दिलेले आहेत आणि यामुळे काय होतं की जे सरळ फक्त 4 ऑप्शन्स पैकी आपल्याला एक निवडावा लागतो त्या प्रश्नांना सॉल्व्ह करताना आणि हे दुसऱ्या प्रकारचे हे जे 4TF प्रश्न आहेत हे सॉल्व्ह करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि अशा प्रकारचे प्रश्न जर जास्त विचारले गेले तर मग मात्र आपल्याला परीक्षेमध्ये पेपर सोडवायला वेळ जास्त जातो आणि ॲक्युरेसी सुद्धा कॉम्प्रोमाइज होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं की आपण या परीक्षेची तयारी करायला आपल्याकडे जवळजवळ 80 दिवस आहेत आणि या 80 दिवसांचं आपण अगदी ऑप्टिमम यूज कसा करायला हवा तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही सिलेबस घ्या. सिलेबसनुसार तुम्ही टॉपिक्स बघा आणि टॉपिक्स कुठल्या कुठल्या पुस्तकांमध्ये चांगल्या प्रकारे कव्हर होतील हे तुम्ही आधी पाहायला पाहिजे. इथे जी दिलेली पुस्तकांची यादी आहे त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स तुमच्या समोर ठेवलेले आहेत. त्यातले निवडक पुस्तकच तुम्हाला निवडायची आहे. त्यामुळे इतिहासाचा जर आपण विचार केला तर स्टेट बोर्डाची पाठ्यपुस्तकं आहेत इयत्ता 4थी, 8वी आणि 11वीची विशेष करून. याशिवाय तुम्ही स्टेट बोर्डाला ऑप्शन म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची क्रमिक पुस्तके वापरू शकता. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी ग्रोव्हरचं पुस्तक आहे, ग्रोव्हर बेलेकर. बिपिनचंद्र यांचं पुस्तक आहे, जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे. स्पेक्ट्रमचं एक छोटंसं पुस्तक आहे राजीव आहेर यांचं. महाराष्ट्राच्या इतिहासाचा तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा असेल तर गठाळ सरांचं पुस्तक आहे. भूगोलाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डाची पाठ्यपुस्तकं वापरायची असतील तर 4थी ते 12वीची पुस्तकं तुम्ही वापरू शकता किंवा NCERTची 11वी 12वीची पुस्तकं वापरू शकता. प्राकृतिक भूगोलासाठी GC लिऑंग यांचं एक इंग्रजीमधलं सुंदर पुस्तक आहे सर्टिफिकेट कोर्स इन फिजिकल जिओग्राफी, ते तुम्ही वापरू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी किंवा खतीब सरांचं पुस्तक वापरू शकता. नकाशावर आधारित प्रश्न
विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील तुमचा बारीकीने अभ्यास असायला हवा आणि त्यासाठी तुम्ही ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं स्कूल ॲटलस किंवा नवनीत प्रकाशनाचं देखील तुम्ही ॲटलस वापरू शकता. नागरिकशास्त्रासाठी पुन्हा तुम्ही स्टेट बोर्डाची 8वी ते 12वीची पुस्तकं आहेत किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची क्रमिक पुस्तकं आहेत, जी मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, MPSC राज्यसेवा किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतात. त्यांना लक्ष्मीकांत हे नाव ओळखीचं आहे. किंबहुना लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी हे जे पुस्तक आहे ते एक प्रकारे बायबलच आहे. जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन किंवा पॉलिटीचा अभ्यास करायचा असेल तर ते पुस्तक देखील तुम्ही वापरा. पंचायती राज व्यवस्थेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर किशोर लवटे यांचं देखील पुस्तक आहे बाजारामध्ये. अर्थशास्त्राची तयारी करताना 10वी ते 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं घ्या किंवा 11वी 12वीची NCERTची पुस्तकं घ्या. कोळंबे सरांचं, देसले सरांचं लेटेस्ट जे मार्केटमध्ये एडिशन आलं असेल ते घ्या. त्याच्यामध्ये आकडेवारी आणि स्कीम्स चांगल्या प्रकारे दिलेल्या असतात. याशिवाय चालू वर्षाची महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आहे, प्रतियोगिता दर्पणचा विशेषांक तुम्हाला ऑप्शनमध्ये तुम्ही वापरू शकता आकडेवारीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिलेबसमध्ये काही पार्ट असा आहे की ज्याची तयारी तुम्ही इंटरनेटवरून देखील करू शकता. त्यामुळे इंटरनेटचा सुद्धा तुम्हाला प्रभावी वापर इथे करावा लागेल. विज्ञानासाठी 4थी ते 10वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं घ्या किंवा NCERTची 7वी ते 10वीची पुस्तकं वापरा आणि याच्यासोबत 12वीचं बायोलॉजीचं सुद्धा पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल NCERTचं. किंवा प्रायव्हेट पब्लिकेशनमध्ये तुम्ही म्हणाल तर सामान्य विज्ञानासाठी ज्ञानदीप प्रकाशनाचं एक सुंदर पुस्तक आलेलं आहे, ते देखील तुम्ही वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, हा जो विचार आपल्यासमोर इथे स्क्रीनवर दिसतोय, तो विचार असं म्हणतोय की द गेम इज वन ॲट द प्रॅक्टिस, नॉट ड्युरिंग द परफॉर्मन्स. म्हणजे काय की या 80 दिवसांचा आपल्याला व्यवस्थितरित्या वापर करायचा आहे. आपण प्रॅक्टिसमध्ये कुठे कमी पडायला नको. आणि त्यामुळे ही जी संदर्भ पुस्तकांची यादी दिली होती ती कशा प्रकारे वापरायला पाहिजे किंवा आपण कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी तुम्ही आयोगाच्या वेबसाईटला व्हिजिट करायला हवं. तिथून अभ्यासक्रमाची प्रिंट काढा, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढा, सो दॅट तुमच्या लक्षात येईल की मागच्या वर्षी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, कुठल्या मुद्द्यांवर भर होता आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही जी पुस्तकं निवडलेली आहेत त्यातल्या कुठले टॉपिक हे महत्त्वाचे आहेत, वारंवार कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याकडे तुमचं लक्ष असायला हवं. आणि त्यानुसार मग तुम्ही वेळेचं नियोजन करून तुम्ही स्वतःचं वेळापत्रक आखायला हवं. वेळापत्रक आखताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जरी 2.5 महिन्याचा कालावधी असला, साधारण 2.5-3 महिन्याचा, तरी आपल्याला पूर्ण 2.5-3 महिन्यामध्ये किमान 2 किंवा 3 रिडिंग झाल्या तर जास्त चांगली गोष्ट आहे, पण किमान 2 रिडिंग तरी व्हायला हव्या आणि त्यामुळे रिव्हिजनचा स्कोप त्याच्यात असायला हवा. फ्लेक्झिबल टाइम टेबल तुम्ही आखायला पाहिजे. मी मागे जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे इथे यादी जी आहे ती खूप एक्झॉस्टिव्ह आहे. ती यादीतलं प्रत्येक पुस्तक वाचण्याचा आग्रह नका धरू. मोजकीच पुस्तकं घ्या, मोजकेच सोर्सेस घ्या, पण त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चालू घडामोडी आणि इंटेलिजन्स टेस्ट हे तुम्हाला रोज 1-1 तास या दोन्ही विषयांना द्यायचे आहे. सो दॅट मग उरलेले जे 5 विषय आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान, त्याला तुम्ही तुमच्या सोयीनुसार सलग, इतिहासाला तुम्हाला जर वाटलं 2 आठवडे वेळ आपण देऊया आणि इतिहास हा विषय संपवून टाकूया, तुम्ही तसं करू शकता. किंवा 2 आठवड्यामध्ये इतिहास आणि भूगोल हे विषय घेतले आणि ते संपवून टाकावेसे वाटले ते तसं करू शकता. ती स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवू शकता तुमच्या सोयीनुसार. चालू घडामोडीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जानेवारी 2017 मध्ये जर तुमची परीक्षा असेल तर साधारणपणे जानेवारी 2016 पासून पुढचे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. हा काही थंब रूल नाही, आयोग त्याच्यापेक्षाही मागे जातं आणि चालू घडामोडीवर प्रश्न विचारतो. पण मग सगळ्यात महत्त्वाचं की चालू घडामोडींची तयारी करताना तुम्ही कॉस्ट बेनिफिट रेशो पाहायला पाहिजे. पूर्ण वेळ किंवा जास्तीत जास्त वेळ चालू घडामोडींवर देणे, वेगवेगळी पुस्तकं रेफर करणं, अशी स्ट्रॅटेजी नका ठेवू. कारण 85 पैकी 15 प्रश्न जरी चालू घडामोडीवर विचारले जात असतील तरी उरलेले 70 प्रश्न हे स्टॅटिक पार्टवर विचारले जातात. त्यामुळे तुमचे फंडामेंटल्स कॉन्सेप्ट जर चांगले असतील तर चालू घडामोडींवर जास्त अवलंबून राहावं लागणार नाही. याचा अर्थ हा नाही की त्याच्याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्षच करायला हवं. आता इथे जी स्ट्रॅटेजी आपण सांगितलेली आहे ती लॉंग रन मध्ये कामाला येते. पण आता परीक्षा जर 2-2.5 महिन्यावर जर का आलेली असेल तर मात्र तुम्ही इथे समोर स्लाइडवर सांगितल्याप्रमाणे चालू घडामोडींची तयारी करू शकत नाही. मग यावर उपाय काय
की मागील 1 वर्षाचे मॅगझिन्स, कुठलंही एक चांगलं मराठी मॅगझिन प्रायव्हेट पब्लिकेशनचं तुम्ही घ्या आणि त्यातनं चालू घडामोडींची तयारी करा. किंवा वेबसाईटवर सुद्धा करंट अफेअर्सचे PDF अवेलेबल आहेत वेगवेगळ्या फ्रीली डाउनलोडेबल. ते डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि तुम्ही चालू घडामोडींची तयारी करा. बुद्धिमापन चाचणी किंवा अंकगणिताची तयारी करताना मागील 3-4 वर्षाचे पेपर घ्या. त्याच्यामध्ये अंकगणितावर, रिझनिंगवर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कुठले टॉपिक वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते पाहून, ते हायलाईट करून मागच्या वर्षाचे बँक क्लर्कचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्सचे सॉल्व्ह पेपर्सची पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत आणि ते मोजकेच टॉपिक त्यातनं तुम्ही पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करा, सॉल्व्ह करा. एकदा रिव्हिजनची सवय लागली तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, निगेटिव्ह मार्किंग याचा सराव होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की रिव्हिजन केल्यामुळे नव्याने काही येणारा सरप्राइझिंग असा टॉपिक कुठला राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, दिवसाची अभ्यासाची विभागणी करताना बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी या 2 कंपल्सरीली हे विषय तुम्हाला करायचेच आहेत. आणि दिवसातला तिसरा भाग जो आहे तो तुम्ही सामान्य अध्ययन म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, नागरिकशास्त्र या विषयांना एका विषयाला किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 सब्जेक्ट्स तुम्ही तशी तयारी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, हे जे आपल्याकडे 80 दिवस आहे त्याची विभागणी तुम्हाला अशी करायची की पहिलं जे तुम्ही सखोल वाचन जे करणार आहात त्याला किमान तुम्ही 40 ते 45 दिवस द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जी पहिली उजळणी आहे तिला तुम्ही किमान 20 दिवस द्यायला पाहिजे आणि दुसरी उजळणी जी असणार आहे त्याला 15 दिवस द्यायला पाहिजे. दिवसभराचा जो काही तुम्ही अभ्यास करणार असाल तो रात्री झोपण्यापूर्वी रिवाइज करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक दिवसाचं काम त्याच दिवशी पुन्हा रात्री तुम्ही रिवाइज करून संपवायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यावर पुन्हा परीक्षेचा अभ्यास करताना ताण येणार नाही. जर तुम्हाला हे प्रेझेंटेशन आवडलं असेल तर तुम्ही प्लीज आमचा हा चॅनल आहे यूट्यूबवर youtube.com/प्रयास लर्निंग हा सबस्क्राईब करा. आपण येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच मला जर वेळ मिळाला तर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची या विषयावर देखील मी एखादं प्रेझेंटेशन बनवेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल. याशिवाय चालू घडामोडींसाठी परीक्षांसंबंधी काही माहिती असेल तर ती मी माझ्या फेसबुक पेजवर शेअर करत असतो. त्या पेजचं नाव आहे प्रयास. त्याची लिंक देखील तुमच्या इथे समोर मांडलेली आहे facebook.com/प्रयास edu. मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला हे प्रेझेंटेशन आटोपशीर वाटलं असेल आणि तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या देखील बऱ्यापैकी दूर झाल्या असतील. तर तुम्ही इतका वेळ दिला हे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. थँक्यू.